15 फेब्रुवारीपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात माझ्या कांद्याला, आमच्या कांद्याला काय बाजारभाव मिळेल? ते वाढतील की घसरतील की स्थिर राहतील? याबद्दल आम्हाला सांगा, अशी तुमची नेहमीची मागणी असते. त्याविषयी आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत सविस्तर. आपण विविध जिल्ह्यांचा, त्यातही नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, यांचा आढावा घेणार आहोत आणि अतिशय स्पष्टपणे सांगणार आहोत की या ठिकाणी कुठल्या ठिकाणी कुठले जिल्हे हाय रिस्क आहे आणि कुठले जिल्हे लो रिस्कवर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, प्रीमियम माहिती आहे, पण तुमच्यासाठी इथं आपण ती दिलेली आहे. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. थोडा व्हिडिओला उशीर होतो आहे. आज आहे रविवार. रविवारचं हे विशेष सत्र आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याकडे आता बाजाराचे सगळे जे काही या आठवड्याचे आकडे आणि ते उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे आता आपल्याला पुढचा कल समजून येतो आहे, समजून घेता येतो आहे. 15 फेब्रुवारीपर्यंतचा जो कल आहे तो आपण बघणार आहोत. आज तारीख आहे 8 फेब्रुवारी 2026. सकाळी सांगितल्याप्रमाणे किंवा काल सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे. पहिला आठवडा जो आहे फेब्रुवारीचा तो अतिशय महत्त्वाचा असतो. याचं कारण मार्च एंडला आता रब्बी कांदा बाजारात येतो आहे. अजूनही जो लेट खरीपाचा कांदा आहे अजूनही संपलेला नाही. त्याची आवक थोडीशी कमी होते आहे इतर जिल्ह्यांमध्ये, पण नाशिकमध्ये मात्र आज सकाळी पाहिलं त्या पद्धतीनं आजही 1.25 लाख ते 2 लाख, 2.25 लाख क्विंटल रोज आवक होती आहे. यावर्षी जे नुकसान झालं पावसानं, विशेषतः नाशिक जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात, त्यातनं कृषी विभागानं एक अंदाज दिला होता की या लेट खरीपामध्ये, हा डिसेंबरचा अंदाज होता, केवळ 17 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन होईल. पण नंतर पुन्हा काहींनी पुन्हा लागवड केली, रब्बीची पण आणि लेट खरीपाची पण. लेट खरीपाचं हे वाढलं आणि त्यातून हा जो कांदा आहे तो एकाच वेळी हवामानामुळे, पावसाने फटका दिल्यामुळे बाजारात आला. त्याचा परिणाम आता आवक वाढण्यात आणि दर घसरण्यात होतो आहे. मात्र हा कांदा आता फक्त आणखी 1-2 आठवडेच त्याचा जोर राहील. विशेषतः नाशिकचा, त्या संदर्भातले आकडे आपण उद्या परवा सविस्तर बघूया. इतर ठिकाणी काळजी करायचं कारण नाही. सोलापूरची आवक, अहिल्यानगरची आवक आणि पुणे जिल्ह्याची आवक ही तुलनेनं या अगदीच कमी आहे. आता आपण फार वेळ न घेता आपण बघूया. साधारण फेब्रुवारी महिन्याचा हा जो भाग आहे तोच पुढे कंटिन्यू होताना दिसतो. पुढचे 8-10 दिवस तो बाजारभाव कल जो आहे तो प्रभाव टाकतो असे अंदाज आहे. आता बाजारभाव घसरणार की वाढणार, नक्की काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांनी काय करावं आणि स्पष्ट काय ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आपण काय केलं आहे, या आठवड्यापासून नवीन एक सिस्टीम सुरू करतो आहे. हाय रिस्क जिल्हे, मीडियम रिस्क जिल्हे आणि लो रिस्क जिल्हे. म्हणजे ज्या ठिकाणी बाजारभाव एकदम फ्लक्च्युएट होतात, वर खाली होतात सातत्यानं. आज गेला तर उद्या वाढतील, सकाळी गेला तर संध्याकाळी पडतील. अशी ठिकाणं कुठली आहे तर ती आहे नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर. तर या जिल्ह्यांची माहिती आणि तिथल्या बाजारभावाचा अंदाज आणि तो सल्ला आपण देणार आहोत. तर नाशिक, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर हे 4 जिल्हे असे की जे हाय रिस्कमध्ये मोडत आहेत. या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत 15 फेब्रुवारीपर्यंत, दुसऱ्या आठवड्याच्या याच्यापर्यंत बाजारभाव दबावात येऊ शकतात. प्रत्यक्ष आपलं ॲग्रो शिवारचं जे मॉडेल आहे ते काय सांगतं की अहिल्यानगर आणि नाशिक, विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये आवक जास्त आहे. इथले बाजारभाव आत्ता 7 फेब्रुवारीच्या तुलनेत थोडेसे वाढू शकतात, असं सगळं कॅल्क्युलेशन आहे. मात्र ते किती वाढतील, 1 रुपयानी, 50 पैशांनी, ते आपल्याला उद्या त्याचा अंदाज येईल. पण एकूणच जी वाढघट आणि जे असा काटा वर जातो खाली येतो असा जो होतोय ना, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी रिस्क आहे, हाय रिस्क आहे.
आता या सगळ्या याच्यामध्ये लेट खरीप आणि साठवणुकीतला कांदा तर तो शक्यच नाही, पण लेट खरीपाचा कांदा एकत्र बाजारात येतो आहे. हा कांदा जास्तीत जास्त 4 दिवस, 5 दिवस, आठवडाभर या पलीकडे जास्त ठेवता येत नाही. ठेवला तर त्याच्यामध्ये धोका आहे, खराब होण्याचा धोका आहे. व्यापारी जी आहे ते निवडक खरेदी करत आहेत त्या याच्यातनं, आणि आवक वाढली तरी या सगळ्या कारणामुळे भाव लगेच पडत आहे. तर निष्कर्ष काय आहे? नाशिक, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये भाव वाढतील म्हणून जर तुम्ही थांबलात तर धोकादायक ठरू शकतं. परत एकदा सांगतो, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये भाव वाढणार आहेत, पण वाढतील म्हणून जर तुम्ही थांबलात तर धोकादायक ठरू शकतं, अंगलट येऊ शकतं त्याच्यातनं. त्यामुळे अतिशय बारकाईनं निर्णय तुम्हाला घ्यायचा. मी तर डिस्क्लेमर दिलेलं आहे, त्या हिशोबाने तुम्ही निर्णय घ्या. आता नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्याच्या, म्हणजे आज रविवार आहे, या आठवड्याच्या तुलनेत पुढचा सगळा आठवडा बाजारभाव थोडे वाढणार आहे. अहिल्यानगरमध्ये कसे असतील, सोलापूरमध्ये कसे असतील, पुण्यामध्ये पण चांगले संकेत आहे, ठाणे मुंबईमध्ये पण चांगले संकेत आहे, विदर्भामध्ये चांगले संकेत आहे. तर हे अचूक अतिशय बारकाईनं जे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, जे सगळे आकडे जमा केले आहेत, ती सगळी माहिती आपण कालच्या मेंबरशिपसाठीच्या व्हिडिओत दिलेली आहे. काल संध्याकाळी तिथे प्रश्न सुरू झाले, आमची प्रश्नोत्तर सुरू आहे. तुम्हाला उद्यापासनं जर हे सगळं बघायचं असेल, अचूक आकडेवारी, आवक किती झाली, किती घट झाली, मागच्या वर्षीच्या तुलनेत काय झालं, आणि या ठिकाणी संभाव्य बाजारभावाचे आपण 3 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे बेस व्हॅल्यू आणि सरासरी व्हॅल्यू या दरम्यान राहील असं आपण सांगितलेलं आहे. ते तुम्ही बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. ठीक आहे, हे निवेदन झालं. आता आपण निष्कर्ष मी तुम्हाला सांगितलेला आहे. इथे ज्या बाजारामध्ये मीडियम रिस्कवाले कुठे आहे की जिथे थोडेफार वर खाली होऊ शकतात, म्हणजे फार फरक नाही पडणार, ते कुठले आहेत? धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बुलढाणा या ठिकाणी बाजार वाढतील पण कदाचित कमी होतील. या घडीला धाराशिव, कोल्हापूर असे जे बाजार आहेत की ज्या ठिकाणी सातारा आहे, विशेषतः साताराचं वाईचं बाजार त्यातले त्यात चांगलं टिकून आहे, इथे बाजारभाव बरे मिळत आहेत तुलनेने. तर या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत 15 फेब्रुवारीपर्यंत भाव कधी कधी थोडे वाढतील तर थोडे घसरू शकतात. आता हे काय तुम्ही सांगितलं आहे मग ते असं तर कोणी सांगेल? हे आकड्यांवरनं सांगतो आहे. उगाच काहीतरी तुम्हाला बनवायचं आहे आणि लाईक्स मिळवायचे म्हणून सांगत नाही. याचे सगळे प्रूफ आहे, अतिशय त्या सगळ्या याच्यानुसार मी सांगतो आहे. हे भाव वाढू शकतील, वाढणार आहे, पण एक वेळ अशी आली, आवक वाढली तर ते घसरू पण शकतील. ठीक आहे, तर अशी स्थिती आहे. हे मीडियम रिस्क आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये कारण काय? स्थानिक आवक मध्यम आहे, मागणी बऱ्यापैकी आहे, बाहेरच्या जिल्ह्यांची आवक आली तर लगेच परिणाम होतो या ठिकाणी. निष्कर्ष काय आहे? तर विक्री करताना टप्प्याटप्प्याने करा, हप्त्याने करा. 30% आज करा, 10% उद्या करा. मात्र तो साठवण्याचा कांदा नाही, हे मी आधीच सांगितलेलं आहे. आता जिथे भाव दबावात राहण्याची किंवा कमी दबावात राहणे हे शक्यता आहे, अतिशय हाय रिस्क आहे, अतिशय वीक बाजार जाणार आहे, ते 2 जिल्हे आहेत, एक जळगाव आणि धुळे. जळगाव आणि धुळे याच्यामध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत इथे मात्र मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की भाव वाढणार आहे, थोडेसे वाढणार आहे, नाही वाढणार. शक्यता दिसत नाही. वाढले तर चांगलं आहे, माझं सगळं अंदाज खोटेच ठरायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि बाजारभाव वाढायला पाहिजे. पण जळगाव धुळेमध्ये या आठवड्याच्या तुलनेत 15 फेब्रुवारीपर्यंत मजबूत आधार मिळणार नाही कांद्याला, बाजाराचा. हे तुम्ही समजून घ्या. याचं कारण नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये आवक वाढते आहे, त्याचा परिणाम होतो आहे. साठवणीला मर्यादा आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि थोडं जरी असलं तरी लगेच जळगाव धुळेचं मार्केट शेजारीच असल्यानं इकडे संभाजीनगर आहे जळगावला, तिकडे बुलढाणा आहे, इकडे नाशिक आहे धुळे आणि जळगावसाठी. या सगळ्या परिणाम तिथं त्याच्यावर होत असतो, हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. परिणामी निष्कर्ष काय आहे? या जिल्ह्यामध्ये अजिबात थांबू नये, जास्त दिवस
विक्रीसाठी थांबणे टाळावे या 8 दिवसांसाठीचा निर्णय. आता तुलनेनं जिथं बाजारभाव टिकून राहू शकतात ते आपण जिल्हे बघू. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आज मला कंटाळा आला आहे, गाडीची सोय होत नाही आहे आणि बघूया एक दिवस थांबूया आणि मग कांदा विकू. तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर हरकत नाही. तर तुम्हाला ते वाटलं तरी तुमचं नुकसान होणार नाही. असे जिल्हे कुठले आहे? विदर्भातले अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि परिसर या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं की बाबा उद्या कांदा विकला तरी चालेल तर काही हरकत नाही. फेब्रुवारीच्या तुलनेत इथे पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात घसरणीची शक्यता कमी आहे. याचं कारण काय? स्थानिक उत्पादन मर्यादित आहे, ग्राहकांची मागणी स्थिर आहे, बाहेरून येणाऱ्या आवकेवर काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे इथे विक्रीची घाई करण्याची गरज नाही. विचारपूर्वक निर्णय तुम्ही घ्या. एखादा दिवस इकडे तिकडे घेतला तरी चालतो. हा सगळ्या याच्यामध्ये आहे. तर सगळ्यांसाठी एक वास्तव आहे ते समजून घ्या. 4 ते 5 दिवसांचा नियम. 5 दिवसांचा नियम काय की बाबा 5 दिवस हा कांदा ठेवला तर तो खराब होणार. वातावरण काही ठिकाणी खराब होतं आहे, उष्णता काही ठिकाणी अचानक वाढायला लागली, धुकं होतं आहे. या सगळ्याचा परिणाम तिथं होईल. सिंगल पत्ती कांदा आहे. त्यामुळे या 4-5 दिवसाच्या पलीकडे जर तुम्ही जायचं ठरवलं तर ते या आठवड्यामध्ये धोकादायक ठरू शकतो. एखादा रुपये नुकसान होईल पण तो विकलेला बरा. आता काहींनी मला एक असा प्रश्न विचारला आहे की आमचा रब्बीचा कांदा आता बाजारात येईल. काहींचा आलाच आहे, काहींचा येऊ शकतो, पण अजून तर अशा काही बातम्या नाही आहे व्यापाऱ्यांकडनं किंवा काही हे नाही आहे. पण तो आला तर त्याच्या किमती काय राहतील ते मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन. काही काळजी करू नका. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. एकूण काय आहे तर मोठा कांदा पट्टा सर्वात शेवटचा मी निष्कर्ष काढतो. नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या 3 जिल्ह्यांसाठी पूर्ण साठा करू नका. टप्प्याटप्प्याने विक्री करा आणि भाववाढीची जर अफवा असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोणी म्हणत असेल की 2 दिवसानं एकदम 20 रुपये होईल. काही जण हेडिंग टाकतात 3000 पर्यंत गेलाच आहे कांदा. नका ठेवू विश्वास. इथे मात्र सल्ला तर आम्ही दिला आहे. आता सतसत विवेकबुद्धीनं किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. तर हा याच्यामध्ये आहे. मध्यम जोखीम जिल्ह्यामध्ये कांदा चांगला असेल तर थांबा. खराब कांदा असेल तर तो विकावाच लागेल. आणि विदर्भात मात्र रोज बाजारभाव तपासून तुम्हाला थांबायचं असेल थोडं थांबून मग निर्णय घेऊ शकतात. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा कांदा साठवून किंवा होल्ड करून ठेवण्याचा नाही. पण याचा अर्थ हा व्हिडिओ पाहून लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी भरायची आणि लासलगावला, पिंपळगावला, चांदवडला, देवळ्याला किमान 2 ट्रॅक्टर 4 ट्रॅक्टर घेऊन जायचे. असं करू नका. थोडंसं टप्प्याटप्प्याने द्या. जो काही सॉर्टिंग केलेला कांदा आहे त्यामध्ये ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज असेल तर त्याला विक्रीची पसंती द्या. जो एखादा दिवस राहत असेल तर तो ठेवा. नाशिक जिल्ह्याचा जो कल आहे तो म्हणजे आवक जी वाढलेली होती ती थोडी थोडी नंतर आठवड्याच्या शेवटी घसरलेली आहे. मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक वाढलेली नाही, तर काही ठिकाणी घसरणच आहे. थोडक्यात ती स्थिर आहे. आता मी जसं सांगितलं की खरीप लेट खरीपाची अचूक आकडेवारी कृषी विभागानं दिलेली. आता कृषी विभागाने दिले ते अचूक आहे असं समजायला हरकत नाही, पण आकडेवारी अधिकृत आहे, अधिकृत म्हणूया. तर या आकडेवारीवरनं किती कांदा बाजारात येणार आहे आणि हा कांदा फेब्रुवारीच्या कुठल्या आठवड्यापर्यंत आवक वाढत राहील नाशिकची की ज्यामुळे आमचे बाजारभाव पडतील किंवा दिलासा मिळेल, याचा व्हिडिओ उद्या किंवा परवा आपण करूया. समजा माझ्याकडनं एखादा इकडं तिकडं झालं तर मला नक्की आठवण करून द्या कमेंटमध्ये. आता तुमचा रब्बीचा कांदा कधी बाजारात येणार आहे आणि लेट खरीपाचा कांदा विशेषतः तुम्ही नाशिकचे असाल तर विकला आहे की अजून यायचा आहे हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांनी सुद्धा मला या संदर्भात माहिती दिली तर मी तुमचा आभारी राहीन. जोडून राहा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.